सर्वात जास्त जर या महाराष्ट्रात आणि देशात जर कोणाची ताकद असेल तर ती बौद्धांची आणि मातंगांची आहे. तर ह्या ताकदीला हे मनुवादी आणि जातीवादी नडू शकत नाहीत, म्हणून ते आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही कुठल्याच परिस्थितीमध्ये वेगळं होऊ नका. आत्मविश्वासानं सगळ्यांना सांगतो का मी खरोखर मातंग समाजाचा आहे. मी बाबासाहेबांमुळे शिकलो, सवरलो, माझी चांगली परिस्थिती आहे, चांगले दिवस आहेत माझ्याकडे, तर ते बाबासाहेबांच्या पुण्याईने न आमचा बौद्ध समाज खरंच प्रगत आहे, मोठा भाऊच आहे. ते आम्ही म्हटलं काय नाही म्हटलं काय ती फॅक्ट आहे. मातंग बांधवांना विनंती आहे माझी आणि बौद्धांना विनंती आहे की शूद्रपूर्वी कोण होते, हु वेर शूद्राज नावाचा ग्रंथ नक्की वाचा. बाबासाहेबांची ब्रोकन थेरी मांडा, ऐक वाचा. बाबांनो, आपण वेगळे कधीच नव्हतो, आपण कधीच वेगळे नव्हतो. माझं म्हणणं, त्यांनी त्या ताकदीचा वापर करून आम्ही धाकटे बांधव आहोत, आम्ही कबूल करतो. तर त्या धाकट्या बांधवांना देखील आपलं इतकं मजबूत करा, कारण मी फाईट तेव्हा करू शकेल जेव्हा माझे दोन्ही हात एक इक्वली पॉवरफुल होतील. समाजाचं मोठं दुःख आहे का या समाजाला नेतृत्व मिळालं नाही. म्हणजे माणसाच्या बाबासाहेबांना म्हटल्याप्रमाणे विकासाच्या ज्या गुरु किल्ल्यात त्या तुमच्या सत्तेत आहेत. ह्या समाजाला जर खऱ्या अर्थानं सुशिक्षित होऊन जर समाजाची प्रगती करणारा जर नेता मिळाला असताना तर 100% आज हा वाद निघाला नसता. बिलकुल. परंतु महाराष्ट्रातल्या एकाही मातंग समाजाची बाबासाहेबांनी इतकी गरिबी निश्चित नसेल. नक्कीच ते गरीब असतील, नक्की गरीब असतील, परंतु बाबासाहेबांनी इतकं गरीब कुणीच नसेल. सर, जय भीम. जय भीम. सध्या जे आरक्षण वर्गीकरणावरनं महाराष्ट्रात एकूणच तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे. काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल आपण? सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय लवजी. मी डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्सचा संस्थापक अध्यक्ष संदेश सकपाळ. आता जे काय महाराष्ट्रामध्ये संपूर्ण तणावाचं वातावरण उपवर्गीकरणाच्या मुळे चालू आहे, तर मला असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकरांचे आपण अनुयायी आहोत. बाबासाहेब आपले वडील आहेत आणि ज्या वडिलांनी आपल्याला हा जो अधिकार दिला आहे, आपल्याला जगण्याचा अधिकार दिला आहे, तो आपल्या 59 जातींना दिलेला आहे. उपवर्गीकरण होईल किंवा नाही होईल तो पुढचा प्रश्न. पण जे काही आपल्या मातंग समाजामध्ये आणि बौद्ध समाजामध्ये जे काही वादविवाद चालू आहेत, ते वादविवाद होऊ नयेत असा आमचा प्रयत्न आहे. आणि आमची सर्व मातंग बांधवांना आणि बौद्ध बांधवांना विनंती आहे की फेसबुकला किंवा व्हॉट्सअपला ज्या काही व्हिडिओज येतात, काही जे कोणी ज्यांना नेते बनायचं आहे असे काही वादविवाद होण्याचे जे काही प्रयत्न करतात आणि या मनुवादी सरकारनी रचलेलं जे काही षडयंत्र आहे त्या षडयंत्राच्या तुम्ही बळी पडू नका आणि आपसामध्ये वादविवाद तुम्ही करू नका. आणि यासाठी आम्ही डॉक्टर B.R. आंबेडकर फोर्स आणि ॲडव्होकेट घोडे साहेब यांच्यासोबत नितीन भारतकर सर, हे नितीन भारतकर सर जे आहेत हे मातंग समाजाचे आहेत. मी संदेश सकपाळ, मी बौद्ध समाजाचा आहे. आणि बहुतेक जी आपली मंडळी आहे, जी आपली जी लोक आहेत, ती सर्व एकमेकाच्या सोबत भावंडाप्रमाणे राहतात. तर ती त्यांचं जी ताकद आहे ती ताकद कशी डिवाइड करता येईल हा प्रयत्न मनुवादी सरकारचा आहे. याचं आपण सर्वांनी दखल घेतली पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. ज्या काही फेसबुकला कमेंट येतात त्या कमेंट खरंच येतात तर त्या फेक अकाउंटनी येत असतील किंवा नसतील याची तुम्ही पडताळणी करून घ्या. आणि माझी पुन्हा एकदा मी विनंती करतो की माझ्या मातंग बांधवांना आणि माझ्या बौद्ध बांधवांना की कोणीही व्हिडिओ बनवून एकामेकाच्या विरोधात काही बोलू नका. उपवर्गीकरण झालं किंवा नाही झालं तरी ज्याच्यामध्ये शिक्षण घेण्याची आणि जो बाबासाहेबांच्या विचाराला मानतो तो शिक्षण घेईल आणि तो त्या पात्रतेचा होईल. तर ती पात्रता तुमच्यामध्ये बाबासाहेबांनी तुम्हाला जी दिलेली आहे त्याचं तुम्ही अनुकरण करा, त्याचे प्रयत्न करा आणि तुम्ही सक्सेस व्हा. पण आपसामध्ये भांडू नका आणि आपसामध्ये वादविवाद करू नका. सर्वात जास्त जर या महाराष्ट्रात आणि देशात जर कोणाची ताकद असेल तर ती बौद्धांची आणि मातंगांची आहे. तर ह्या ताकदीला
हे मनुवादी आणि जातीवादी नडू शकत नाहीत, म्हणून ते आपल्याला वेगळं करायचा प्रयत्न करतायत. तर तुम्ही कुठल्याच परिस्थितीमध्ये वेगळं होऊ नका, अशी मी आपणा सर्वांना विनंती करतो. त्यांच्याच बरोबर त्यांचे मित्र जे की मातंग समाजातून येत आहेत, डॉक्टर नितीन भारसकर साहेब, जे की पहिले 1985 ला कॅबिनेट मंत्री बाबूरावजी भारसकर साहेब आहेत, यांच्या त्या घराण्यातून येत आहेत. तर आपण त्यांना विचारूया की सध्या हे जे उपवर्गीकरणाचं वातावरण तापलेलं आहे, सरकारच्या विरोधात आपण मोर्चा काढून आपल्या ज्या काही मागण्या असतील त्या आपण लोकशाही मार्गाने मागत आहोत, परंतु असं न दिसता एकूणच चित्र असं दिसत आहे की मोर्चा मातंग समाजाने समर्थनार्थ काढला की लगेच त्याच्या विरोधात प्रतिमोर्चा किंवा बौद्ध समाजाने मोर्चा काढला की त्याच्या काही दिवसांनी लगेच मातंग समाजाकडनं त्याच्या प्रतिमोर्चा, म्हणजे प्रतिमोर्चाने एकमेकांना शह देऊन हे सरकार दोन्ही समाजामध्ये वाद लावण्याचं काम करत आहे का? तर नितीन सर, आपण काय सांगाल याबद्दल? सर्वांना जय भीम, जय लवजी. मित्रांनो, म्हणजे आता एवढ्यात बऱ्याच ठिकाणी फेक व्हिडिओ बनवण्याची एक पद्धत चालू झाली आहे आणि त्यामुळे लोकांची दिशाभूल होते. त्यामुळे मी सर्वात अगोदर अगदी आत्मविश्वासानं सगळ्यांना सांगतो का मी खरोखर मातंग समाजाचा आहे. आता काय आहे, आणि मी जे मत मांडतो हे काय माझ्या समाजाचं मत नाही आहे. त्यामुळे कृपया करून मातंग समाजाच्या कुठल्याही माणसांना हात होऊन उगीच शिवीगाळ करून वाईट बोलण्यात काही मजा नाही आहे. हे माझं मत आहे. मी बाबासाहेबांमुळे शिकलो, सवरलो, माझी चांगली परिस्थिती आहे, चांगले दिवस आहेत माझ्याकडे, तर ते बाबासाहेबांच्या पुण्याईने आहे. आणि म्हणून ही माझं वैयक्तिक मत आहे. काय झालं, आरक्षणाची उपवर्गीकरणाची चळवळ सुरू झाल्यापासून ह्या देशात, या राज्यामध्ये सगळ्यांना असं वाटू लागलं की दलितांचे सगळे प्रश्न संपले, फक्त उपवर्गीकरण एवढाच एक प्रश्न राहिलाय. साहेब, मी बोलत असताना नेहमी एक मुद्दा सांगतो, या देशामध्ये काही घटना इतक्या वाईट घडल्यात आणि अजून घडतायत. त्यातली सगळ्यात महत्त्वाची घटना म्हणजे आमच्याकडे चतुर्थ श्रेणीचे पद जे आहेत, आमचे चतुर्थ श्रेणीचे कर्मचारी. आता चतुर्थ श्रेणी म्हटलं तर कधी सगळ्यांना कळणार नाही, परंतु ह्या समाजातली घाण काढण्याचं काम, नालीमध्ये उतरण्याचं काम, चेंबरमध्ये उतरण्याची सगळी कामं ही आमची दलित मंडळी करत होती. सफाई कामगार 99.99% त्यामध्ये फक्त बहुजनांचे, दलिताचीच लोक होते. या शासनाने सर्वात महत्वाचं असं केला, जो आमचा चतुर्थ श्रेणीचा स्वाभिमानी कामगार होता त्याची नोकरीच काढून घेतली. सर्वात अगोदर जर कॉन्ट्रॅक्ट सिस्टम कुठं आली असेल तर तिथं आली. म्हणजे क्लास 1, क्लास 2, क्लास 3 जाऊ द्याच, पण एक क्लास चतुर्थ श्रेणीची जी आमची कामगार होती मित्रांनो, त्यांना देखील आज कॉन्ट्रॅक्टवर काम करण्याची 4,000, 2,000, 8,000, 10,000 रुपये महिने काम करतात. माझं म्हणणं, आमचा बौद्ध समाज खरंच प्रगत आहे, मोठा भाऊच आहे. ते आम्ही म्हटलं काय नाही म्हटलं काय, ती फॅक्ट आहे. उद्या मी म्हटलं 2+2 इज 4 इज इक्वल टू 4, हे मी नाही म्हटलं तरी ते सत्य आहे. त्याप्रमाणे बौद्ध समाज इथला फार प्रगत आहे, याच्यात कुणी टाळणार नाही. तर माझं म्हणणं एवढंच, फक्त धरून बसण्यापेक्षा बाकीचे हजारो प्रश्न आहेत आपल्याकडं. 6 महिन्यात आपल्याकडं समान नागरी कायदा येतोय, त्याविषयी आपण बोललं पाहिजे. त्याच्यामध्ये काय परिस्थिती होणार आहे तो महत्वाचा विषय. त्यानंतर अत्यंत महत्वाचं, आतापर्यंत आपलं 37 की 40% फक्त आरक्षण भरलं गेलंय, जे 100% भरायला जायला पाहिजे होतं. बरोबर. तुम्ही त्या मुद्द्यावर बोलत नाही आणि फक्त मातंगाचे आले आणि त्यांनी 2% माहितले, 3%, 4%. अरे बाबांनो, हा वाद बंद करा सगळ्यात अगोदर. हा आपण वापसात वाद करतोय, म्हणजे ज्यांनी हे पिल्लू सोडलं आपण त्याचे हात मजबूत करतोय. ह्या आपण गेली कित्येक वर्ष आपण नैसर्गिक मित्र आहेत, लक्षात घ्या. आपण नैसर्गिक मित्र आहेत, म्हणजे ज्यांना संधी मिळेल. मातंग बांधवांना विनंती आहे माझी आणि बौद्धांना विनंती आहे की शूद्रपूर्वी कोण होते, हू वेर शूद्राज नावाचा ग्रंथ नक्की वाचा. बाबासाहेबांची ब्रोकन थेरी मांडा, वाचा. बाबांनो, आपण वेगळे कधीच नव्हतो, आपण कधीच वेगळे नव्हतो. मातंग, जरा तिसऱ्या माणसाला विचारून बघू मातंगात आणि बौद्धात काय फरक आहे किंवा मारामांगात काय फरक आहे. मित्रांनो, हा फरक आपण म्हणतो, जगाला हा फरक जाणवत नाही. त्यामुळे हे आपसातलं बंद करा. लोकांचे जे काय मिळेल, नाही मिळालं तरी गुड, म्हणजे देणेवाला का भला, नाही देणेवाला काय भला. झालं तरी वेल अँड गुड, नाही झालं तरी वेल अँड गुड. आपण झालं तर कदा 4-5% मिळतील, पण आज ज्याला सिद्ध करायचं तो 13%ही करीन, 4%ही करीन, 1%ही करीन. आणि या देशात अशी लोक ज्यांना 1% आरक्षण नाही तरी ते अधिकारी होतच आहेत ना, ते माणसंच आहेत. त्यामुळे आपण विसरू नका, सगळ्यात महत्वाचे आपण लढवाई जमात आहे. आपला इतिहास आहे, भीमा कोरेगावचा आपला इतिहासच आहे. मातंग समाजाचं मी जे दुःख बघितलं, पुन्हा एकदा सांगतो, हे माझं मत आहे. मातंग समाजाचं म्हणणं असं आहे, सर्रास महाराष्ट्रातलं किती खरं किती खोटं ते आपण ठरवू,
त्यांचं म्हणणं असं आहे की आम्ही बौद्धांच्या चळवळीत जाऊन देखील आम्हाला आमचा विचार होत नाही, आम्हाला आमचं क्रेडिट मिळत नाही, आमचा मान सन्मान होत नाही, आम्हाला ओळखलं जात नाही. आम्ही जर पिवळे झेंडे घेऊन गेलो तर लोक म्हणतात तुम्ही पिवळे कशाला आणले, निळे का नाही आणले, आणि निळे घेऊन गेलो तर लोकांना समजत नाही बदले मातंग कोण आणि बौद्ध कोण. त्यामुळं माझं म्हणणं झेंड्याच्या जागेवर ठेवा, झेंड्यापेक्षा त्याचे दांडे महत्वाचे आहेत. आपल्या हातातले दांडे मजबूत असले पाहिजेत. ते दांडे जर मजबूत असतील तर आपण एक लढवाई जमात आहोत. आणि बाबासाहेबांचे आपण दोन हात आहेत, लक्षात घ्या. बाबासाहेबांचे आपण लेफ्ट हँड राईट हँड, जर बुद्धिस्ट जर राईट हँड असेल तर आपण लेफ्ट हँड आहोत. बरं ठीक आहे, तो फार ताकदवान आहे, प्रबळ आहे, सुशिक्षित आहे, साक्षर आहे, सगळ्या गोष्टी आहेत. तर माझं म्हणणं त्यांनी त्या ताकदीचा वापर करून आम्ही धाकटे बांधव आहोत, आम्ही कबूल करतो, तर त्या धाकट्या बांधवांना देखील आपल्या इतकं मजबूत करा. कारण मी फाईट तेव्हा करू शकेल जेव्हा माझे दोन्ही हात एक इक्वली पॉवरफुल होतील, सारखे ताकदवान होतील. एक मगाशी तुम्ही म्हणालात की 100% आरक्षणाची अंमलबजावणी झालेली नाही. बरोबर आहे. एकूण एससी समाजाला हा 13% रिझर्वेशनचा कोटा आहे. बरोबर आहे. म्हणजे जवळपास तुम्ही म्हणालात ते बरोबर आहे की माझ्या ऐकण्यात आहे 7 ते 8% आरक्षणाची अंमलबजावणी झालेली आहे. बरोबर आहे. म्हणजेच 4-5% अजूनही बॅकलॉग भरणं शिल्लक आहे. बरोबर. ऐकतो आपण 2.5 लाख नोकऱ्यांचा बॅकलॉग शिल्लक आहे. त्याबद्दल काय सांगाल? त्याचं मी आकडेवारी सही सांगतो मित्रांनो. एक साधारणपणे एक महिन्याभरापूर्वीच्या टाइम्स ऑफ इंडियाला एक बातमी आली होती. त्या बातमीमध्ये सांगितलं की या भारतातल्या IIT IIM सारख्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसरच्या जागा खाली आहेत आणि 40%वर. बाकीचं सगळं सोडून द्या, जे काय आरक्षण भरले, पुन्हा एकदा सांगतो मी, हे चतुर्थ श्रेणीचं आरक्षण भरलंय, तेही 100% नाही. त्याच्यासाठी भरलंय की आमचं शहर स्वच्छ असलं पाहिजे. ओके. म्हणजे युपीचं एक साधं उदाहरण देतो, जे 3-4 दिवसापूर्वी घडलं. त्या एका पोलीस ऑफिसरनं लोकांना जाऊन, पांडे नावाच्या ऑफिसरने यासाठी मारलं की तुम रस्ता खराब करते हो, रस्ता गंदा करते हो, रस्ता ब्लॉक करते हो. परंतु तिथं भाई चंद्रशेखर आझादनं त्यांना खऱ्या अर्थानं धडाई दिला. माझं म्हणणं, जर तुमचं आमचं चतुर्थ श्रेणीचं देखील 100% भरलं नाही, तुम्ही जे भरलं होतं ते काढून घेतलं, तर 1, 2, 3 हे जाईल, हे आहे कुठं? माझं म्हणणं, बौद्धांनी खरं हे केलं पाहिजे. ह्याच्यासाठी संघर्ष करा. 100% महाराष्ट्रातला मातंग समाज तुमच्या बरोबर आहे, पण तुम्ही ते करत नाही. आपसात ते आम्हाला शिव्या देत आहेत आणि आम्ही त्यांना शिव्या देतोय. हे शीतयुद्ध थांबलं पाहिजे. खरं सांगतो मी, हे शीतयुद्ध जेवढं लवकर थांबेल, मानसिकरित्या मेंटली दोन्ही समाजाने यासाठी तयार असावं. माझं आव्हान आहे मातंग समाजाला. बौद्ध तुम्हाला मिळेल, नाही मिळेल, मिळालं तर सेलिब्रेट करा, पण नाही मिळालं म्हणून तुम्ही संघर्ष करू नका, वाद करू नका, किंवा त्याच्यासाठी म्हणून भांडण करू नका. आणि बौद्धांनी बी ठीक आहे, थोडंसं आता नाही, गरीब आहेत ना, ते वाटतंय ना, जाऊ दे, मिळू द्या त्यांना. मिळत असेल तर काय, उलट बौद्धांना माझं म्हणणं सगळ्यात मोठा शेअर मिळणार आहे. साहेब 8% जर मिळाले तर एक ते बौद्ध 8% आहेत, बाकी टू झेड आठवून जाते 4-5% आहेत. काय बौद्धांचं फार नुकसान होतं असं मला वाटत नाही, परंतु तरी देखील त्यांना वाटत असेल तर त्यांनी ती गोष्टीचं खरंच पुन्हा एकदा, म्हणजे समाजात अत्यंत विचारवंत लोक आहेत, त्यांनी येऊन त्याच्यावर चर्चा करावी. मगाशी बोलताना आपण म्हणालात की आरक्षण वर्गीकरणाच्या संदर्भात दोन्ही समाजांनी समजून घेऊन विचारपूर्वक वागायला पाहिजे. आणि आपले काका 1985ला कॅबिनेट मंत्री होते आणि मला असं वाटतं की त्यांच्याच अध्यक्षतेखाली लहुजी अभ्यास आयोग निर्माण झाला. तर त्या लहुजी अभ्यास आयोगाच्या संदर्भात मातंग समाजाला काय सांगाल? मित्रांनो, अत्यंत म्हणजे कळीचा प्रश्न आहे हा. काय असतं, कमिटी आणि आयोग ह्या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. आरक्षणामध्ये ज्याची नोंद घेतली त्या आयोगाची नोंद घेतली जाते, लक्षात घ्या. आता महाराष्ट्रामध्ये कदाचित मातंग बांधवांना आवडणार नाही, परंतु मातंग समाजाचं मोठं दुःख आहे का या समाजाला नेतृत्व मिळालं नाही. म्हणजे माणसाचे, बाबासाहेबांना म्हटल्याप्रमाणे, विकासाच्या ज्या गुरु किल्ल्या आहेत त्या तुमच्या सत्तेत आहेत. ह्या समाजाला जर खऱ्या अर्थानं सुशिक्षित होऊन जर समाजाची प्रगती करणारा जर नेता मिळाला असताना तर 100% आज हा वाद निघाला नसता. बिलकुल. हा वाद निघण्यामागचं मुख्य कारण असं आहे की मातंग समाजाला त्यांच्या प्रतिनिधित्वाच्या, म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळालं नाही. ते मिळालं नाही याकरता का त्यांचं त्या लेवलवर त्यापर्यंत शिक्षण झालं नाही, आणि शिक्षण होण्याकरता त्यांना पोषक वातावरण नाही. बरोबर. म्हणजे मी मातंग समाजाला दोष याकरता देत नाही की एक तर सगळ्यात मोठं दुःख, मी गोडे साहेबाला रात्री बोलताना गोष्ट बोललो, उदाहरण दिलं.
म्हटलं सगळे बटन चुकीची लावायची गरज नसते. तुम्ही आरशापुढे उभे राहा आणि एक बटन चुकीचं लावा, आपोआप सगळे बटन चुकीचे लागतील. मातंग समाजाचं सगळ्यात मोठं दुःख काय झालं, त्यांना जेव्हा बाबासाहेबांना सांगितलं शिका आणि शहराकडे या, तेव्हा दुर्दैवानं तो समाज तेवढा शिकला नाही किंवा शहराकडे आला नाही. बाबासाहेबांनी शहराकडे या म्हणजे का तिकडचा मांगवाडा मारवाडा इकडे असा उद्देश नव्हता. शहरात आल्यानंतर तुम्हाला तुमची जात कळणार नाही. लोक इथं परफॉर्मन्स बेस्ड असतात. इथं तुम्ही काम चांगलं करताना, उदाहरणार्थ मी जिथे काम करतो तिथं माझी जात ही मराठी आहे, एखाद्याची जाती गुजराती असते, एखाद्याची जात जैन असते. हा खरा बाबासाहेबांचा उद्देश होता. परंतु त्यावेळेला तेवढ्या प्रमाणावर मातंग समाज शहरात आला नाही. आणि जो काय आला, मित्रांनो, शहर हे अशी ठिकाणं असतं जिथं तुम्हाला सुधारण्यापेक्षा बिघडण्याला जास्त संधी आहे. ते मी असं म्हणणार नाही अजिबात की मातंग समाजाची लोक देऊन बिघडली, परंतु इथे येऊन जे करायला पाहिजे होतं ते त्यांनी त्यांच्याकडनं झालं नाही. आणि म्हणून मग त्या आयोगानं जे ऑब्झर्वेशन नोंदवले होते ते देखील तितके प्रभावीपणे समाजामध्ये एक्झिक्युशन होऊ शकलं नाही, कारण त्यांना त्यावेळेला तितकी शिकलेली समाजाची लोक भेटली नाही. ओके, थँक्यू. मगाशी सकपाळे सरांनी सुद्धा बोलताना उल्लेख केला की आरक्षण वर्गीकरण होईल किंवा नाही होईल, परंतु ह्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावरनं दोन्ही समाजात खास करून सोशल मीडियावरती एकमेकांच्या बद्दल अविचार व्यक्त करत आहेत, टीका करत आहेत. आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने त्यांनी उल्लेख केला की काही असे फेक अकाउंट आहेत की जे दोन्ही बाजूने चिथावणीखोर भाषा करत आहेत. तर आपण जर विचार केला तर बाबासाहेबांच्या काळापासून मातंग समाज बाबासाहेबांच्या सोबत होता. अगदी त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर असेल किंवा समता संघाचा चीफ कमांडर खिलारे नावाचे ते व्यक्ती होते, किंवा श्रीपती शिंदे होते पहिली गोलमेज परिषदेमध्ये तयार करणारे, किंवा दोंदे साहेब होते, किंवा तुकाराम काळुंके साहेब होते. आता इथे आपण बोलत असताना तुम्ही दोघेही, संदेश सकपाळ साहेब बौद्ध आहेत आणि तुम्ही मातंग आहेत, आणि तुम्ही दोघेही चांगले मित्र आहेत. तर या वर्गीकरणावरनं वातावरण न तापू देता एकमेकांची मैत्री वाढेल याच्याबद्दल दोन्ही समाजाला काय संदेश द्याल? मित्रांनो, माझा तर अत्यंत म्हणजे संदेश म्हणण्यापेक्षा माझं अत्यंत प्रेमाचं आव्हान आहे सगळ्या मातंग समाजाला. आव्हान मी असं करील की आपल्याला अभ्यासाशिवाय, शिक्षणाशिवाय पर्याय नाही. म्हणजे मातंग समाजाचं मी प्रामुख्यानं दुर्दैव असं म्हणेल, आपली परिस्थिती वाईट आली की सगळ्यात अगोदर आपण शिक्षण सोडतो. परंतु महाराष्ट्रातल्या एकाही मातंग समाजाची बाबासाहेबांनी इतकी गरिबी निश्चित नसेल. नक्कीच ते गरीब असतील, नक्की गरीब असतील, परंतु बाबासाहेबांनी इतकं गरीब कोणीच नसेल. त्यामुळं जर आपण बाकी काही होऊ द्यात, माझं म्हणणं आरक्षण मिळेल नाही मिळेल, अभ्यासाला पर्याय नाही. बाबासाहेब एक वाक्य नेहमी म्हणायचे, सक्सेस इज द बेस्ट रिव्हेंज. त्याचा अर्थ असा होतो की तुम्हाला जर एखाद्याशी बदला घ्यायचा असेल ना, यशस्वी होऊन दाखवा. उदाहरण तेच सांगतो मी, पुन्हा एकदा भाई चंद्रशेखर आझादचं उदाहरण देतो. माझ्या समाजाला काय त्रास आहे, नुसतं रस्त्यावर होऊन चालणार नाही. खासदार झाले, ते खासदार झाले आणि आज ते लोकसभेमध्ये प्रश्न मांडतायत. लोकसभेमध्ये इतके प्रभावी प्रश्न मांडतात, ह्या देशातल्या दलित समाजावर ते बोलतायत. त्यामुळं आपसात लढून तू बौद्ध, तू महार आणि मी मांग, मित्रांनो, ह्याने काही होणार नाही, काही साध्य होणार नाही, काही साध्य होणार नाही. यशस्वी होऊन दाखवा, आपल्या समाजाचे आपोआप प्रश्न मिटतील. बाबासाहेब एक साधं वाक्य म्हटले होते, ज्या समाजात 5 वकील असतील, 5 इंजिनियर असतील, 5 डॉक्टर असतील, 5 प्राध्यापक असतील, त्या समाजाकडे डोळा उपटून बघायची कुणाची हिंमत होणार नाही. ओके, दोन्ही बाजूनं मोर्चे निघतात, ते खरं तर प्रति मोर्चे नाही आहेत, पण दोन्ही मोर्चे काढणाऱ्या नेतृत्वाला काय अपेक्षा व्यक्त कराल? माझं म्हणणं, लोकशाहीनं आपल्याला तो अधिकार दिलाय. लोकशाहीनं आपल्याला, बाबासाहेबांना पुन्हा एकदा, बाबासाहेबांना आपल्याला ते स्वातंत्र्य दिलंय. तुम्ही तुमचं म्हणणं मांडा, पण मित्रांनो ते संविधानिक पद्धतीनं मांडा. शिवीगाळ करून, हाणमार करून आणि वाद लावून, संघर्ष करून त्यातून काही निघणार नाही. अगदी खरं, माझं म्हणणं मत आहे ना, आम्ही उपाशी, आम्हाला नाही आमचं प्रतिनिधित्व मिळालं, आमचं म्हणणं ते ऐकलं पाहिजे. बौद्धांनी ते ऐकून घ्यावं, न ऐकता त्याला ट्रोल करणं, शिव्या देणं आणि मांग म्हणणं, मांग त्या म्हणणं, हे म्हणणं, मित्रांनो हे खरंच अपेक्षित नाही अजिबात. जगाने म्हणू द्या, जग म्हणतायत, पण तुम्ही भाऊ आहेत आमचे, त्यामुळं काय होणार आहे, आम्ही तुमच्यापासून आयुष्यभराचे तुटले जाऊ नेहमी. म्हणजे आणि ज्यांना आम्ही आहोत म्हणजे काय म्हणतात, त्यांच्याकडे आम्ही जाऊ. आणि तो बौद्धांना देखील फार मोठा धोका आहे, समजावून घ्या. असं काय बौद्धांनी समजू नये की बाबा आम्हाला मातंगाची गरजच नाही म्हणून, असं होत नाही. आपण एकत्र, म्हणजे ती दुधात साखर आहे, रादर ते दुधात बोर्नव्हिटा आहे. आपण ते एकत्र असणं गरजेचं आहे. आपल्या समाजाच्या ओव्हरऑल प्रगती करता आपण एकत्रच राहू, जे पुढे होईल ते होईल, पण आजच्या तारखेला आपण वाद, संघर्ष खरंच मिटवा, त्यानं काही होणार नाही.